हा जवळजवळ 12-13 कोटीचा पुलाचा प्रश्न, 2 तालुक्याला जोडणारा श्रावणपूर राहुरी तालुक्याला जोडणारा पुलाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. त्यामुळे लोकसभा विकास आघाडीचे एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझी आम्ही करावी घेतला आणि शिवसेनेला किंवा महायुतीला त्यांनी पाठिंबा दिलाय. कशी ताकद वाढली आहे लोकसेवा विकास आघाडीचे सर्वसर्वा आदरणीय माजी आमदार मुरकुटे साहेबांनी या ठिकाणी शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवार माननीय खासदार लोखंडेजींना पाठिंबा घोषित केला. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या कामकाजाच्या आधारे आणि ही देशाची निवडणूक आहे याच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी पाठिंबा घोषित केला. हजारोच्या संख्येने त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे समर्थक या मेळाव्याला उपस्थित होते आणि म्हणून त्यांचा आभार मानण्याच्यासाठी मी स्वतः इकडं आलेलो होतो. आणि निश्चितपणे उद्याला खासदार लोखंडेंचा जो काही धनुष्यबाणाचा विजय संपन्न होणार आहे त्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्यांचाही त्या ठिकाणी असणार आहे. ती कायम राहणार आहे तालुक्यामध्ये. तर या निवडणुकीपुरता आम्ही हा निर्णय केला आहे की शिवसेनेचे जे सदस्य लोखंडे आहेत, उमेदवार आहेत, त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांशी देखील आपली भेट झाली होती, काय चर्चा झाली होती आणि मग काय ठरलं काय? तालुक्याचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न याबाबतच्या धर्तीमध्ये निवडणुकीनंतर या साऱ्या प्रश्नांनी लक्ष घालील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय विश्वास आहे शिर्डी लोकसभेमध्ये युतीच्या उमेदवाराच्या मागे तुमची ताकद उभी राहिली आहे? किती फरक पडणार आहे आणि निवडून येईल का? निवडून येईल. खासदार लोखंडे हा उमेदवार आणि निवडणुकीत निवडून येईल, विजय होईल माझ्याच खात्यात.